धनंजयजी, अर्थातच सगळ्या महाराष्ट्राच्या काळजाला हे फोटो बघितल्यानंतर वेदना झालेल्या आहेत, अशात तुमचं दुःख आम्ही समजू शकतोय. काय वाटलं जेव्हा हे फोटो समोर आले? खूप त्रास झाला साहेब मला आज. मी तर कधीच तुटलो नव्हतं साहेब आतापर्यंत, पण आता मी तुटून चाललोय. मला नाही सहन होत सर हे. माझी विनंती आहे सगळ्याला साहेब, फोटो कृपया शेअर करू नका. माझा दादा खूप सांभाळलं होतं आम्ही त्याला, अतिशय चुकीच्या पद्धतीने मी संपवलं त्याला. त्रास सहन होत नाही साहेब मला. धनंजयजी, ज्या क्रूरतेची वर्णनं महाराष्ट्राने ऐकली, ती क्रूरता किती किती टोकाची होती हे या निमित्तानं महाराष्ट्र बघतोय. आत्ता तरी किमान या सगळ्यावरती कारवाई होत असताना जे जे कोणी या सगळ्यांचे पाठीराखे आहेत त्यांनी आता नैतिकतेने जबाबदारी स्वीकारायला हवी असं वाटतंय. आता 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 या क्षणाला तरी खरं तर तो समजूतदारपणा दाखवायला हवा. सर हे अगोदर त्यांच्या सगळ्या पाठीराखेपणामुळे तर हे सगळं घडलंय. चुकीचे काम करताना त्याला समर्थन दिल्यामुळे तर माझ्या भावाचा जीव गेला. त्याच्या अगोदर पण खूप क्रूरकर्मी लोकांनी ह्या कामं केलेले आहेत, पण त्यांना समर्थन दिलं गेलं, पाठबळ दिलं गेलं, त्यांचंच मोठेपण दाखवलं गेलं, म्हणून माझ्या भावाचा जीव गेलाय. ह्या गोष्टी त्याची कारणं शोधली पाहिजेत. मी आत्ताच मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांना सगळा डाटा पाठवलाय की कशा पद्धतीने इथं अजून ह्यांचं समर्थन केलं जातंय आणि ह्या गोष्टी चुकीच्या नाही तर बरोबर आहेत याला समर्थन दिलं जातंय. हे मी आत्ताच डाटा पाठवलाय, त्यांना स्क्रीनशॉट पाठवले. अर्थात आम्हाला कल्पना आहे की ही दृश्य समोर आल्यानंतर अर्थातच तुम्ही भावूक झाला असाल आणि ते होणं स्वाभाविक आहे. पण धन्यवाद या सगळ्या परिस्थितीतही, या सगळ्या भावनांतही आपल्याला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. अर्थात ही क्रूरता समोर आल्यानंतर तरी आता सरकार या सगळ्याविषयी काही ठोस भूमिका घेणार आहे, काही ठोस पावलं उचलणार आहे, काय कशा पद्धतीनं कारवाई आता या सगळ्यावरती होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या घटनाक्रमामधला हा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून या फोटोंकडे, या दृश्यांकडे आपल्याला बघावं लागणार आहे. ही दृश्य बघितल्यानंतर, हे फोटो बघितल्यानंतर अर्थातच पहिला प्रश्न कुणाच्याही मनात येईल तो म्हणजे ही इतकी क्रूरता या सगळ्या माणसांमध्ये नेमकी आली कुठून? माणुसकीला अक्षरशः लाजवणारी ही घटना आहे जी बीडच्या मसाजोगमध्ये घडलेली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि या क्रूर हत्येचे हे फोटो आता अवघ्या महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत. उद्या आपण प्रतिक्रिया ऐकली धनंजय देशमुख यांची. अर्थातच त्या कुटुंबियांसाठी सुद्धा हा अत्यंत भावूक करणारा खरं तर हा क्षण आहे. आणि आता जेव्हा आपण बोलतोय ही दृश्य महाराष्ट्रभर पोहोचणार आहेत, तेव्हा ही दृश्य अर्थातच ओघाओघाने त्यांच्या मुलांपर्यंत सुद्धा पोहोचणार आहेत आणि किती मोठा आघात या सगळ्याचा या कुटुंबियांवरती असणार आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. उदय, नक्कीच बरोबर. आपण जर बघितलं तर या सगळ्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आणि आता हे फोटो आल्यानंतर देखील म्हणजे देशमुख कुटुंबाबद्दल सहानुभूती जी आहे ती कायमच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशमुख कुटुंबाला काय वेदना होत असेल याची आपण केवळ कल्पना करू शकतो. कारण हा जो सगळा प्रकार आहे, खून करताना हे चक्क हे सगळे जे आरोपी आहेत ते हसताना दिसत आहेत आणि ती एक क्रूरतेची भावनाच त्यांच्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे देशमुख कुटुंबासाठी सुद्धा खूप धक्का देणारी सगळी ही घटना होती. त्यानंतर आता कुठे ते कुटुंब सावरत असताना आता या प्रकरणातील जे फोटो आहेत ते समोर आले आहेत. म्हणजे हा सगळा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलेला आहे. या प्रकरणात जो मोक्तापंथी नावाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आणि तो व्हिडिओ कॉल रिकव्हर करण्यात आला होता या सगळ्या फॉरेन्सिक लॅब करून आणि तो स्क्रीनशॉटच्या माध्यमातून या चार्जशीट सोबत जोडण्यात आलेला आहे आणि तेच फोटो आता हे व्हायरल झाले आहेत. आता हे फोटो समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबाला धक्का बसणं हे साहजिक आहे आणि त्यांच्या भावना पुन्हा एकदा कुठेतरी अनावर होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहिलं की कशा पद्धतीने अगदी 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 त्यामुळे त्या कुटुंबियांवरती आता काय ही दृश्य बघितल्यानंतर काय प्रसंग ओढवलेला असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.